हॅलो मित्रांनो, सो आज आपण स्ट्रॅटेजी बघणार आहोत इंग्लिश या सब्जेक्टसाठी नेमकं काय काय करायला पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे याबद्दल आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रॅटेजी काय काय असली पाहिजे येणाऱ्या ज्या एग्जाम्स आहेत त्यासाठी इंग्लिश या सब्जेक्टच्या बाबतीत। बाकी एग्जाम्स कोणत्या कोणत्या आहेत त्यातलं मी मेनली टार्गेटेड म्हणतो सध्या एसबीआय जी आहे, क्लरिकल असेल किंवा पीओ असेल या एग्जामच्या हिशोबाने, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, अशा ज्या अपकमिंग एग्जाम्स आहेत या सगळ्यांबद्दल इंग्लिश या सब्जेक्टच्या बाबतीत स्पेसिफिक आपण काय करायला पाहिजे याबद्दल आपण जाणून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, रोज काय काय करायला पाहिजे, एक प्रॉपर प्लॅनिंग विथ डेली टास्क। रोजच्या रोज काय काय टास्क करायचे, कोणत्या कोणत्या गोष्टी रोज करायच्या आहे याबद्दल पहिले जाणून घेऊया। पीडीएफ आपली द हिंदू एडिटोरियलची एक पीडीएफ येते मित्रांनो। इंग्लिश पिटारा जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती रोजच्या रोज एक द हिंदू एडिटोरियलची पीडीएफ येते, ज्या एका पीडीएफ मध्ये सगळ्यात स्टार्टिंगला साधारण 8 ते 10 पेजेस पासून सुरुवात करण्यात आली होती आणि आता साधारण ती पीडीएफ जी आहे 25 पेजेस पर्यंत पोहोचलेली आहे। मित्रांनो, या पीडीएफ मध्ये नेमकं काय काय असतं, या पीडीएफ ला 1 फेब्रुवारीला 1 वर्ष कंप्लीट झालंय आणि या 1 वर्षामध्ये संडे सोडता एकही दिवस सुट्टी नाहीये। ज्या दिवशी द हिंदू एडिटोरियल आहे त्या दिवशी द हिंदू एडिटोरियलची ती पीडीएफ बनलेली आहे। अशा साधारण जर मी म्हटलं तर 300 प्लस पीडीएफ जे आहेत ते आपल्याला एकत्रित या ठिकाणी या चॅनलवरती भेटतील। रोजच्या रोज कोणताही प्रॉब्लेम असेल, काहीही असेल, त्या दिवसाची पीडीएफ कंपल्सरी तुम्हाला भेटेल, ठीक आहे। सो जर मी म्हटलं समजा डेली टास्क मध्ये रोजच्या रोज ही कन्सिस्टंटली पीडीएफ येते, रोजच्या रोज आपण सॉल्व्ह करायला पाहिजे। कन्सेप्ट बिल्डर आहेत, याच्यामध्ये काही स्टोरीज आहेत ज्या इंटरेस्ट क्रिएट करणाऱ्या जे बिगिनर्स असतील त्या लोकांनी कन्सेप्ट बिल्डर या फॉर्म मध्ये आपण गेलं पाहिजे। बँकर्स टेस्ट सिरीज आहे जी फ्री अवेलेबल आहे आपल्या सारथी एज्युकेशन जे ॲप आहे त्या ॲप वरती। यामध्ये बँकर्स टेस्ट सिरीज जी आहे रोज संध्याकाळी 6 वाजता एक टेस्ट लाईव्ह येते, ती टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता, त्याबद्दलही मी पुढे अजून बोलणार आहे। आणि डेली जे काही एडिटोरियल येतं त्याचं मॅगझिन कंपायलेशन असतं, ते पूर्णच्या पूर्ण मॅगझिन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। या मंथ मधलं साधारण डिसेंबरचं जे आहे ते आताच लॉन्च करण्यात आलेलं आहे, जानेवारीचं अजून लवकरच येत आहे, ठीक आहे। सो या पद्धतीने डेली काय काय करायला पाहिजे, डेली टास्क काय काय असले पाहिजे एवढ्या गोष्टी आहेत। ग्रामर कन्सेप्ट साठी क्विजेस रोजच्या रोज चालतात, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराजंबल, फिलर्स, क्लोज टेस्ट, एरर आणि इम्प्रूव्हमेंट यासाठीचे सगळे क्वेश्चन तुम्हाला पीडीएफ आणि कन्सेप्ट बिल्डरच्या माध्यमातून भेटून जातील। मेनली कशावरती फोकस करायचंय, कशावरती हे सगळं मटेरियल सापडेल, टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं त्यामध्ये इंग्लिश पिटारा नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच इंग्लिश पिटारा जे बुक आहे त्यामधनं सुद्धा आपण क्वेश्चन्स जे आहेत ते रेफर करू शकतो। मित्रांनो, आपलं एक इंग्लिश पिटारा नावाचं एक बुक आहे, ज्या बुक मध्ये ओव्हरऑल सगळ्याच्या सगळ्या क्वेश्चन्स जे आहेत बँकिंग साठीचं बनलेलं एकमेव बुक की ज्यामध्ये बँकिंगला जे काही एक्झाम्स मध्ये क्वेश्चन येतात त्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटतील। एसबीआय क्लरिकलची प्रीची एक्झाम आहे आता सध्या, या बुक मध्ये सगळे क्वेश्चन्स टाइप वाईज करण्यात आलेले आहेत, लाईक ग्रीन, येलो आणि रेड। तर त्यातले ग्रीन लेवलचे क्वेश्चन्स जरी तुम्ही केले तरी बऱ्यापैकी तुमचा स्कोअर इम्प्रूव्हमेंट साठी तुम्हाला मदत होऊन जाईल, फक्त इंग्लिश पिटारा या टेलिग्राम मधले जे ग्रीन वाले क्वेश्चन आहेत तेवढे केले तरी सुद्धा, ठीक आहे। त्यानंतर आहे टेस्ट सिरीज अनाउन्समेंट। मग आता एक्झॅक्टली एसबीआय साठी जी एसबीआय क्लरिकल एक्झाम आहे, मग ह्या एक्झाम साठी मेनली काय होतंय, काय नेमकी तयारी आपल्याकडनं करून घेतली जाणार आहे, तर विशेष मित्रांनो यासाठी टेस्ट सिरीज अनाउन्समेंट आहे, टेस्ट सिरीज चालू होते। जसं की आपण बघितलं असेल, मी जसं म्हटलं बँकर्स टेस्ट जी आहे साधारण ही रॅन्डमली एक टेस्ट कन्सिडर करण्यात आली, त्याचा एक डॅशबोर्ड आहे। साधारण जर आपण बघितलं तर 50 रँक पर्यंत 50 रँक पर्यंत स्कोर जर आपण बघितला असेल तर 17.5 आणि टेस्टची लेव्हल सुद्धा तुम्ही जर बघितली तर तुम्हाला अंदाज लक्षात येईल, एक डिफिकल्टी लेवल बऱ्यापैकी चांगली मेंटेन केलेली असते। आणि साधारण जर आपण बघितलं तर ओव्हरऑल ज्या 221 एंट्रीज ज्या आहेत त्या आहेत, म्हणजे जर मी म्हटलं समजा स्टुडंट्स जे आहेत त्यातले साधारण नाही म्हटलं तरी कमीत कमी 221 स्टुडंट जे आहेत त्याच्यामध्ये टेस्ट देतात। रोजच्या रोज तुम्हाला पण वाटत असेल तर तुम्ही सुद्धा ही टेस्ट देऊ शकता, ही फ्री ऑफ कॉस्ट आहे। ही टेस्ट कुठे भेटते किंवा याची लिंक कुठे येते, रोजच्या रोज इंग्लिश पिटारा टेलिग्राम चॅनल वरती संध्याकाळी 6 वाजता कालचे टॉपर्स आणि त्यांच्यासोबत आजची टेस्टची जी काही लिंक असते ती दिलेली असते आणि टेस्टचा नंबर दिलेला असतो, त्या टेस्टच्या नंबरवरती क्लिक केलात की तुम्ही ती टेस्ट जी आहे ती चालू करू शकता आणि तिथेच तुम्हाला अनालिसिस देखील भेटेल, ठीक आहे। सो या पद्धतीचं आहे। सोबत आता आपण ह्या एसबीआय क्लरिकल साठी एक टेस्ट चालू करतोय, लाईव्ह टेस्ट असेल। जसं मित्रांनो आपण ऍग्रीकल्चरल फील्ड ऑफिसर साठी लाईव्ह टेस्ट घेतल्या होत्या
ज्यामध्ये आपल्या भरपूर स्टुडंटचं असं म्हणणं होतं की ह्या लाईव्ह टेस्टचा खूप फायदा झाला, ज्यामध्ये एका पर्टिक्युलर टाइमला ती टेस्ट येणार आहे, तुम्हाला काही वेळ दिला जाईल ती टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी आणि आफ्टर दॅट एक लाईव्ह टेस्टचं जे अनालिसिस आहे ते आपल्याला घेतलं जाईल. सो या पद्धतीने 8 फेब्रुवारी पासून संध्याकाळी 7 वाजता जी टेस्ट आहे ती लाईव्ह टेस्ट असेल आणि ती लाईव्ह टेस्टचा अनालिसिस 7 वाजता साधारण चालू होईल. सो ह्या पद्धतीने रोजच्या रोज एक टेस्ट आणि त्याचा अनालिसिस असे साधारण पुढे आपण काही टेस्ट घेणार आहेत एक्झाम होईपर्यंत. सो ह्या पद्धतीने आपण जाऊया आणि SBI मध्ये चांगला स्कोअर कसा मिळवता येईल यासाठी मी माझ्या साईडनी पण प्रयत्न करेल, तुम्हाला सुद्धा तेवढे प्रयत्न करायचे आहेत. ठीक आहे. बाकी ही बॅचची अनाउन्समेंट बँकर्स 1.0 नावाची बॅच आहे जी स्पेशली चालू झालेली आहे. इंग्लिश साठीची बॅच, फक्त स्पेशली इंग्लिश साठी साधारण फीस आहे याची 3000 रुपये आणि 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल. सो ज्या ज्या लोकांना असं वाटतंय की इंग्लिश मध्ये चांगला स्कोअर मिळवायचा आहे ते लोक आत्तापासून तयारीला लागू शकतात आणि याला फॉलो करू शकतात. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच.